गुड इव्हनिंग. हा जो मी आज डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर घेते आहे, हा ॲक्च्युली डिप्लोमा फर्स्ट सेमेस्टरचा हा जो चॅप्टर आहे आणि हा आय स्कीमनुसार असलेला हा सिलेबस आहे. हा ॲक्च्युली युनिट नंबर 4 याच्यापैकी 10th नंबरचा जो चॅप्टर आहे हा आहे आणि याचं नाव आहे डेरिव्हेटिव्ज. ओके, सो याच्यामध्ये आपण काय काय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर डेरिव्हेटिव्हमध्ये जे काही फॉर्म्युले आहेत ते आणि त्याच्यानंतर रूल्स जे काही डेरिव्हेटिव्हचे आहेत आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल, हे आपला असा आजच्या व्हिडिओचा पॅटर्न राहणार आहे. ओके, सो आता आपण चालू करूया. याच्यामध्ये फर्स्ट जे काय आहे डेरिव्हेटिव्ज ऑफ स्टँडर्ड फंक्शन. आता डेरिव्हेटिव्ज ऑफ स्टँडर्ड फंक्शन म्हणजे थोडक्यात काय आहे तर फॉर्म्युला आहेत जे की तुम्हाला या डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करताना यूज होणार आहेत. तर याच्यामध्ये मी काही फॉर्म्युले आहेत इम्पॉर्टंट ते तुम्हाला देते आहे. वेट, मला कलर चेंज करू देत. ओके, तर हा जो स्टँडर्ड फंक्शन आहे त्याच्यामध्ये जे फर्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ अ कॉन्स्टंट फंक्शन. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन मी काही टायटल नाही लिहून देते पण तुम्हाला सांगते फक्त. ओके, सो व्हॉट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन? सो डी बाय डी एक्स ऑफ सपोज के इज एनी कॉन्स्टंट नंबर. ओके, सपोज ए जरी असेल तरी तो कॉन्स्टंट असेल. ओके, विच इज नॉट व्हेरिएबल. सो याचा फॉर्म्युला राहणार आहे, काय असणार आहे, 0. ओके, हे फॉर्म्युले फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत कारण फॉर्म्युल्यावरतीच टोटली आपला चॅप्टर जो आहे तो डिपेंड आहे. ओके, जो सेकंड फॉर्म्युला आहे तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. ओके, एक्स रेस टू एन हा एनी नंबर असेल किंवा ए असेल, बी असेल, वॉट एव्हर, फक्त हा एक्स नाही आहे. ओके, एन हा एनी कॉन्स्टंट नंबर. ओके, एन हा पुढे येतो एक्स रेस टू एन मायनस 1. ओके, म्हणजे एकने पॉवर काय करायची आहे, कमी करायची आहे. ओके, त्याचप्रमाणे तिसरा फॉर्म्युला आहे तो आहे डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ओके, स्क्वेअर रूट ऑफ एक्स याचा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवायचे 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ओके, हा जो झाला तो 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ओके, आता फोर्थ नंबरचा जो आहे तो ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड आहे किंवा ट्रिग्नोमेट्री दुसरा घेते मी, एक्सपोनेन्शियल फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ओके, ई रेस टू एक्स असेल, ई रेस टू एक्स असेल ना तर त्याचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असतं. आता फिफ्थ नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो आहे डी बाय डी एक्स ऑफ, फॉर्म्युले तुमचे पाठच पाहिजेत, नो एक्सक्यूज. ओके, ए रेस टू एक्स. बघा ए आहे इथं आणि पॉवरला काय आहे, एक्स आहे. ई आहे का, नाही आहे इथं, ए रेस टू एक्स आहे. ए रेस टू एक्सचं बघा डेरिव्हेटिव्ह काय असतं तर ए रेस टू एक्स आहे तसा राहतो इंटू त्याच्या आतील म्हणजे कशाचं, लॉग ए इंटू त्याच्या आतील डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग ए इंटू लॉग ए असं लक्षात ठेवायचं ए रेस टू एक्स असेल तर. ओके, पुढचं जो आहे, एक मिनिट मी हे इरेज करते. मला हे इरेज करू द्या. हां, आता जो हा जो ठीक आहे, आता जो पुढचा फॉर्म्युला आहे तो आहे बघा, म्हणजे 6th नंबरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, डी बाय डी एक्स ऑफ, फॉर्म्युला असा असणार आहे लॉग एक्स टू द बेस ई. मी जे सांगते ते लक्षात ठेवा, टू द बेस ई असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1/x. रीड कसं करायचं, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स टू द बेस ई. ओके, तर त्याचं फक्त 1/x असतं. त्याच्याच नंतरचा मी पुढचा तसाच फॉर्म्युला आहे बघा, लॉग एक्स टू द बेस ए हा एनी नंबर पण असू शकतो किंवा ए ही दिलेला असू शकतो. त्यावेळेला बघा काय फॉर्म्युला आहे, फक्त
थोडं चेंज झालेलं आहे. 1/x ॲज इट इज इंटू लॉग ए. ओके, हा फॉर्म्युलामध्ये चेंज असणार आहे. त्याच्यानंतर आपण जे दुसरे फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्रीचे ते बघूया. आता हा मी इथं 8 नंबर देते. ओके, हे ट्रिग्नोमेट्रीचे आहेत बघा. d/dx ऑफ साइन एक्स. ठीक आहे, मी अगोदर लिहून घेते. d/dx ऑफ म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स साइन एक्स. कॉस एक्स झाले की नाही 10th ला. त्याचप्रमाणे फक्त याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे आपण बघणार आहोत. d/dx ऑफ साइन एक्स कॉस एक्स नंतर काय येतं टॅन एक्स. ओके, टॅन एक्स. याचं डेरिव्हेटिव्ह कसं आहे आपण शिकूया. साइन एक्स, साइनचं येणार आहे कॉस एक्स. साइन नंतर काय असतं कॉस. कॉसला द्यायचे मायनस साइन एक्स. ओके, बघा साइन आणि कॉस दोनच्या जोड्या पकडायचे. साइनचं काय येतं कॉस येतं आणि कॉसचं काय येतं साइन येतं. फक्त निगेटिव्ह साइन द्यायचं. ओके, आता टॅन एक्स आणि दुसरा बघा 10th 11th नंबर देते मी. टॅन डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ साइन कॉस टॅन. टॅन नंतर काय असतं कॉट असतं. बरोबर, कॉट एक्स. खाली लिहिलं असतं तरी चाललं असतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉट टॅन कॉट सेक कोसेक. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीची मी सध्या देत नाही आहे कारण कन्फ्यूज होऊ शकतं. मी नंतर देईल लागेल तसं. ठीक आहे, ओके. 2च्या जोड्या मी तुम्हाला सांगितलं. टॅन. ओके, टॅनला काय करायचं बघा. टॅनला एक कॉट सोडून सेक घ्यायचं आहे आणि त्याला काय द्यायचं स्क्वेअर द्यायचं. बघा मी लिहिलं सेक स्क्वेअर एक्स. आता हे तुम्हाला माहितीच आहे सिरीज कशी. साइन नंतर काय येतं कॉस येतं, टॅन येतं, नंतर काय येतं कॉट सेक आणि कोसेक. त्यानुसार मी सांगितलं टॅनचं काय करायचं कॉट सोडायचं आणि त्याच्या खालचे काय आहे सेक आहे. मग सेकचा स्क्वेअर घ्यायचा. आता त्याचप्रमाणे 2च्या जोड्या सांगितली. 2 नंबरला नेहमी निगेटिव्ह साईन द्यायचे बघा आणि याला काय द्यायचे कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, हां. आता सेकचं काय घेतलं तुम्ही टॅनला देऊन टाकले. मग इथं घ्यायचं सेक एक्स आहे तसा घ्यायचा इंटू टॅन एक्स. फॉर्म्युले सोपे आहेत, पाठ करून ठेवा. आणि इथं काय करायचं मायनस काय करायचं इथं कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, दिसतंय ना. एवढेच फॉर्म्युले आहेत, जास्त काही फॉर्म्युला नाही आहेत. याच्यावरतीच आपण काय करायचं फोकस करायचं आहे आणि याच्यानुसार आपण फॉर्म्युले सॉल्व करायचे. पुन्हा एकदा बघा, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. x⁻n असेल तर n हा काय होतो पुढे येतो 1 नंबर आणि त्याच्यानंतर 1ने मायनस पॉवर होते. स्क्वेअर रूट असेल तर 1/2√x. ओके, e⁻x असेल तर e⁻xचं डेरिव्हेटिव्ह e⁻x ॲज इट इज असतं. a⁻x असेल तर थोडा बदल असतो. a⁻x लिहायचं इंटू लॉग ए लिहायचं. ओके, आणि बाकीचे फॉर्म्युले. ठीक आहे, त्याच्यानंतरचं आपण बघूया. हे स्टँडर्ड फंक्शन झाले. तुम्ही जर लिहिले नसतील तर लिहून पण घ्या कारण ह्या फॉर्म्युल्यावरतीच तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे जे काही एक्झाम्पल असणार आहेत ते आपण सॉल्व करणार आहे. ठीक आहे, हा झाला सगळ्यात बेसिक पार्ट जो फक्त फॉर्म्युले होते. ठीक आहे, ओके. आता बघणार आहोत रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह इथे खरं आपला डेरिव्हेटिव्हचा चॅप्टर चालू होतो आणि याच्यामध्ये ॲक्च्युली असताना 3 रूल्स आहेत. जो याच्यामध्ये रूल्स किती आहेत देर आर 3 रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, सो रूल्स कोणते आहेत बघूया आपण. पहिला जो असणार आहे तो आहे ॲडिशन रूल. म्हणजे डेरिव्हेटिव्हमध्ये ॲडिशन कशी करणार. जसं मल्टिप्लिकेशन असेल किंवा तुम्ही ॲडिशन असेल 2+3 तर 2+3 कसं करता 5. बरोबर, म्हणजे तुम्हाला ॲडिशन माहिती आहे त्याचा काही तर रूल तुम्ही फॉलो करता. बरोबर, त्याचप्रमाणे इकडे डेरिव्हेटिव्हमध्ये पण काय आहेत तर रूल्स आहेत की ॲडिशन कशी करायची, मल्टिप्लिकेशन कसं करायचं किंवा डिवाइड कसं करायचं. ओके, तर ॲडिशन रूल असणार आहे. त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो आहे प्रोडक्ट रूल म्हणू शकता किंवा मल्टिप्लिकेशन. मग प्रोडक्ट रूल लिहूया. प्रोडक्ट रूल. ओके, प्रोडक्ट रूल. आणि जो थर्ड आहे तो आहे क्वोशंट रूल. तो काय आहे क्वोशंट रूल आहे.
जो की आपण नंतरच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, प्रोडक्ट रूल बरोबर. आणि जो क्वेश्चन रूल आहे, प्रोडक्ट रूल झाला, क्वेश्चन रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वेश्चन म्हणू शकता किंवा क्वेश्चन रूल. क्वेश्चन रूल. ओके, तर आता फर्स्ट आहे ॲडिशन रूल. ॲडिशन रूलमध्ये काय आहे मी डायरेक्ट तुम्हाला सांगते. काय इफ काय आहे, इफ एक्स यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, देन आपण म्हणू शकतो की देन वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही, देन डिफरन्शिएट, हाऊ टू डिफरन्शिएट, असं काय काय पुस्तकात दिलेलं आहे. मी तुम्हाला डायरेक्ट देते. इफ वाय इज इक्वल टू यू प्लस ऑर मायनस तिथलं कोणताही फी, देन डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करणार याचं, dy बाय dx इज इक्वल टू, डायरेक्ट त्यांना देऊन टाकायचे du बाय dx प्लस ऑर मायनस. जर इथे प्लस दिलं तर तुम्ही इकडे प्लस घ्यायचं, जर मायनस दिलं तर मायनस घ्यायचं. ओके, dv बाय dx. हा झाला सिम्पल ॲडिशन रूल. काय अवघड आहे का? त्याचप्रमाणे आपण बाकीचे पण प्रोडक्ट रूल वगैरे बघणार आहोत, पण मी सध्या तुम्हाला फक्त एकच देते आहे कारण हा शिकणार आहे आज आपण ॲडिशन रूल. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण. बघा, ॲडिशनला काय केलं मी, सेपरेट फक्त डेरिव्हेटिव्ह दोघांना देऊन टाकलेले, काही फरक केलेला नाही. आपण आता एक्झाम्पल डायरेक्ट बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके ओके, एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. हे एक्झाम्पल कोणत्या टाईपचं आहे तुम्हाला बघा समजतंय का? तर हे जे एक्झाम्पल आहे ते ॲडिशनचं आहे. बघा, ॲडिशनचं कसं ओळखायचं, तर इथं बघा ॲडिशन साईन दिलेलं आहे. आणि दुसरं एक अजून एक लक्षात काय द्यायचं असतं, बघा x⁻10 आहे बरोबर. इथे दुसरी टर्म दिसते का, म्हणजे एक्स नंतर दुसरं कोणतं व्हेरिएबल दिसते का, नाही आहे, फक्त एक्सच आहे, राईट. इथं 3x असतं तरी ते चाललं असतं, म्हणजे एकच टर्म आहे. मला असं सांगायचं आहे 10⁻x इथं काय आहे, ही एक टर्म आहे आणि e⁻x ही एक सेपरेट टर्म आहे. ओके, आणि मध्ये कोणतं साईन आहे, ॲडिशन साईन आहे. तर आत्ताच आपण शिकलो त्याप्रमाणे आता आपण याचं सोल्युशन बघूया. ठीक आहे, तर बघा, अशा पद्धतीची प्रॉब्लेम हे 2-2 मार्क्सला येतात, त्याच्यापेक्षा जास्त येत नाहीत. असा जर प्रॉब्लेम दिलेला असेल आणि तुमच्या लक्षात आलं की हा ॲडिशन रूल आहे, तर पहिलं काय करायचं आपल्याला, प्रॉब्लेम सॉल्व. नेहमीच प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व करतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं, गिव्हन लिहून घ्यायचं आहे. गिव्हन काय दिलेलं आहे, तर y इज इक्वल टू काय दिलं आहे, x⁻10 प्लस 10⁻x प्लस e⁻x. ओके, सो हे दिलेलं आहे. याला इक्वेशन नंबर फर्स्ट लिहून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर बघा, सेकंड जे आपलं सेंटेन्स असणार आहे डेरिव्हेटिव्हजमध्ये, डिफरन्शिएटिंग, मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिते, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, म्हणजे कोणाला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स टू इक्वेशन नंबर 1 म्हटलं तरी चालेल, मी नाही लिहिलेलं. ओके, मग डिफरन्शिएटिंग म्हणजे दोन्ही टर्म्सला डी बाय dx हे देऊन द्यायचे. ओके, मग डी बाय dx ऑफ, इकडे काय आहे, y आहे. ठीक आहे, इकडे पण डेरिव्हेटिव्ह देऊन टाकूया, डी बाय dx ऑफ काय आहे इथं, x⁻10 प्लस काय आहे 10⁻x प्लस e⁻x. स्पीड जर कमी होत असेल तर तुम्ही वाढवून बघू शकता. आता बघा, इथे काय आहे, इकडं dy बाय dx, ॲज इट इज आपण dy बाय dx लिहून घेऊया. ठीक आहे, आता याच्या पुढे बघा, आता खरं आपण जे रूल शिकलो ना ते इथे अप्लाय करायचे. बघा, आता इथं काय दिलेलं आहे, ॲडिशन आहे आणि इथं काय आहे, डी बाय dx. म्हणजेच ह्या ब्रॅकेट आपल्याला फक्त थोडक्यात सॉल्व करून घ्यायची. कशी घेणार, आताच आपण रूल पाहिलेला आहे त्यानुसार. आता म्हणजेच डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला वाटून द्यायचं आहे की नाही, आणि ते समानच वाटतंय. म्हणजेच काय करायचं, डी बाय dx x⁻10. ओके, दिलं, प्लस अजून दुसरी टर्म आहे पुढं, काय आहे, डी बाय dx ऑफ विच टर्म, 10⁻x. ओके, सेपरेट फक्त करायचं आहे. आणि डी बाय dx ऑफ वॉट, e⁻x. तुम्ही लिहित चला प्रॉब्लेम, जर तुम्ही बघत असाल, तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही लिहिणं बेटर आहे तुमच्या हाताने, तर तुम्हाला तो प्रॉब्लेम बेटर समजेल. ओके, ठीक आहे. आता हे आपण सेपरेट तर लिहून घेतला, आता आपल्याला फॉर्म्युले यूज करायचे. ठीक आहे, आता इकडे काय आहे, तर dy बाय dx आहे, ॲज इट इज dy बाय dx लिहून घेऊया.
याच्यामध्ये बघा एक्स रेस टू काय आहे, एक्स रेस टू वॉट 10 आहे बरोबर. एक्स रेस टू 10 आहे तर मी काय फॉर्म्युला सांगितला होता तुम्हाला, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला सांगितला होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. मग त्याच पद्धतीनं आपण इथं काय करायचं, यूज करायचं. एक्स रेस टू एन असेल तर एन हा काय तो पुढे येतो, म्हणजेच 10 जर तुम्ही फॉर्म्युले आत्ता मग अशी सांगितली त्याप्रमाणे बघत असाल तर इंटू एक्स रेस टू इथं काय होणार 10 - 1 होणार की नाही. झालं, हा तर विषय संपला, याचा डेरिव्हेटिव्ह संपलं. आता 10 रेस टू एक्स मी काय सांगितलं होतं, ए रेस टू एक्सचं काय सांगितलं होतं, 10 रेस टू पॉवर एक्स ॲज इट इज इंटू लॉग 10 बरोबर का. ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला तुम्ही बघू शकता, त्याच्यात मी बघा सेम दिलेलं आहे. आणि ई रेस टू एक्सचं काय आहे, सोपंच आहे, ई रेस टू एक्स आहे त्यानुसार. ओके, ते मी फॉर्म्युले फक्त इथं वापरलेले आहेत, वेगळं काहीही केलेलं नाही आहे. स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. तुमच्या प्रत्येक स्टेपला मार्क असतं, त्याच्यामुळे सिस्टमॅटिकपणा ठेवा. सिस्टमॅटिकपणे जर लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळतात. समजा 2 मार्काचं असेल तर कमीत कमी अर्धं जर गणित लिहिलं तर तुम्हाला हाफ मार्क हे मिळून जातात. ओके, सो इथे काय आहे 10 रेस टू एक्स, सॉरी आता मी खोडतेच, 10 रेस टू एक्स डॉट, हा डॉट समजा, आणि हा लॉग 10 ई रेस टू एक्स. ओके, थोडे मी प्रॉब्लेम अजून पण फेस करते आहे सॉल्व करताना. हे तुमचं फायनल सोल्युशन आहे. ओके, तर तुम्हाला आता मला वाटतं समजलं असेल आहे की नाही. 10 एक्स रेस टू 9 ना. ओके, आय एम सॉरी. सो दिस इज अवर फायनल सोल्युशन. ॲक्च्युली 2 स्टेपमध्ये येतं, पण तुम्हाला समजावं म्हणून मी काय केलं, सिस्टमॅटिकपणा केलेला आहे. अगदी सोपं. याच्यामध्ये आपण काय केलं, ॲडिशन आहे ते सेपरेट दिलं आणि फॉर्म्युले यूज केले. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण प्रॉब्लेम. ठीक आहे, हा एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पण आपण कसं पुन्हा एकदा बघा आपण कसं सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेमकडे बघताना डोळे उघडून बघायचे. म्हणजेच काय करायचं बघा, फाइंड dy बाय dx लिहिलेलं आहे. आता इथं काय त्यांनी सांगितले, वाय हे गिव्हन दिलेलं आहे. वाय दिलेलं असलं की त्याच्याकडे लगेच बघायचं हा कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. आता बघा इथं मध्ये काय दिसतंय, मायनस. याचा अर्थ ॲडिशनचा रूल असू शकतो, ॲडिशन आहे ना, तिथे मायनस आहे. ठीक आहे, म्हणजे तो प्रॉब्लेम फर्स्ट टाईपचा असू शकतो. 3 टाईप आहेत ना. मग आलं की लगेच मग आपण सोडवायला घ्यायचं. ठीक आहे, सोडवण्याची पद्धत काय सांगितली मी तुम्हाला, गिव्हन पहिलं लिहायचं, काही येत नसेल तर लिहून घ्यायचं. आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये लिहित सॉल्व करत जाणं हेच एक फायनल सोल्युशन असतं बघा. याला इक्वेशन नंबर काय द्यायचं, ॲज युज्युअल 1 देऊन टाकायचं. ठीक आहे, आता आपल्याला काहीच आठवत नाही आहे. ठीक आहे, काही नाही प्रॉब्लेम. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहून टाकायचं. हे तर कुठल्याही डेरिव्हेटिव्हच्या प्रॉब्लेममध्ये हे लिहायचंच आहे तुम्हाला, विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग ठीक आहे, याला इक्वेशन फर्स्टला आपण डिफरन्शिएट करणार आहे. मग काय आता तुम्हाला सांगितलं, फक्त काय करायचं, डी बाय डी एक्स दोन्ही साईडला देऊन टाकायचं. ठीक आहे, दिला, इथे पण द्यायचं. एवढं तरी तुम्हाला येईल ना. ठीक आहे, फक्त तुम्ही सोडवत जायचं आहे, आपोआप प्रॉब्लेम सुटत जातील. ठीक आहे, आता दिसतं इथं काय दिसतंय, मायनस आहे. चला डेरिव्हेटिव्ह सेपरेट देऊन टाकूया. पुढे काय होतंय आपल्याला माहिती नाही आहे. फॉर्म्युला सपोज तुम्हाला नाही आठवला तर तुम्ही अडकून बसू शकता. पण ठीक आहे, स्टेपला मार्क असल्यामुळे तुम्हाला ॲटलिस्ट 1 मार्क तरी मिळून जाईल ना. एक्स रेस टू ए. ठीक आहे, याच्या खाली सिस्टमॅटिकपणा ठेवायचं आहे. ए रेस टू एक्सचा पण फॉर्म्युला मी सांगितला होता. ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला काय आहे, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. पाठांतर असं पाहिजे ना की तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला विचारायलाच पाहिजे. ए रेस टू ए, एक्स रेस टू ए. आता बघा तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. मी फॉर्म्युला कोणता शिकवला होता तुम्हाला, एक्स रेस टू एनचा शिकवला होता, पण इथं काय आहे, ए आहे. ठीक आहे, ए म्हणजे पण कॉन्स्टंट आहे, मी तुम्हाला सांगते. मग काय करणार, इथे एक मोठी ब्रॅकेट घेऊया. ए हा काय येतो, पुढे येतो, ब्रॅकेट द्या व्यवस्थित, आणि एक्स रेस टू 1ने पॉवर कमी करूया. ठीक आहे, झालं, प्रॉब्लेमच सॉल्व झाला आहे. हा एवढाच आहे. याला काय आहे इकडे, डी वाय बाय डी. झाले तुमचे 2 मार्क्स फिक्स. ठीक आहे, ब्रॅकेट तुम्ही इथे दिली किंवा नाही दिली तरी चालेल. ठीक आहे, ओके, हा प्रॉब्लेम आपला सॉल्व झालेला आहे. ओके, येते लक्षात. ओके, आपण नेक्स्ट बघूया. ओके, हा फॉर्म्युला, ओके वेट, आता याच्यामध्ये बघूया आपण. हे पण अगदी सोपंच आहे. हा अगोदर प्रॉब्लेम पुढे आला की आपण पुन्हा एकदा काय ऑब्झर्व करायचे, बरं इथं कोणतं ॲडिशन साईन आहे का. ओके, ठीक आहे, आता गिव्हन लिहून घ्यायचं.
गिवन ॲज युजल काय आहे ते लिहून घ्यायचं. लॉग एक्स टू द बेस 10 व्यवस्थित गणित लिहून घ्यायचं आहे. x3 ओके. आता याला इक्वेशन नंबर काय द्यायचं होतं, 1 द्यायचं होतं. ओके. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. हां, आता याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह देऊन टाकायचे. d/dx dy/dx किंवा d/dx ऑफ y असं लिहिलं तरी चालतंय आणि d/dx इकडे पण लिहूया. काय आहे टर्म, लॉग एक्स टू द बेस 10. बेस विसरायचा नाही, त्यांनी दिलाय तर लिहूनच घ्यायचा. 3x तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे, हे काळजीपूर्वक स्टेप्स करायचे असतात. बघा डेरिव्हेटिव्ह ॲडिशन आहे ना. बघा आता पुन्हा एकदा इथं बघा, लॉग एक्स आहे. एक्सच्या व्यतिरिक्त दुसरी कुठला व्हेरिएबल आहे का, नाही. किंवा वाय, एक्स इंटू वाय वगैरे आहे का, नाही. म्हणजे एकच टर्म आहे. त्याच्यानंतर पुढे जा, 3x आहे. एक्स एकच व्हेरिएबल आहे ना, बरोबर. म्हणजे हा सेपरेट एक व्हेरिएबल आहे आणि मध्ये कोणतं साईन आहे, प्लस आहे. याचा अर्थ हा ॲडिशन रूल आहे. ठीक आहे, असं ओळखायचं. मग ॲडिशन रूल आपल्याला माहितीच आहे काय आहे, तर फक्त सेपरेट डेरिव्हेटिव्ह देऊन टाकायचं. ठीक आहे, मग आपण सेपरेट देऊया. अजून एक सांगायचं, एक गोष्ट विसरली माझ्याकडून, मी सांगते. लॉग एक्स टू द बेस 10 लिहायचं आहे प्लस डेरिव्हेटिव्ह फक्त आपण काय करतोय, सेपरेट करतोय. 3x. तुम्ही स्वतः पॅरलली सोडवायचा प्रयत्न करा, जेणेकरून ही गणितं तुम्हाला सुटतील. ओके. आता इथं बघा, तुम्ही जर पेपरला हा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिन्स बाय युझिंग ॲडिशन, बाय युझिंग इथं असं लिहायचं असते बरं, किंवा बाय युझिंग ॲडिशन रूल हे लिहायला विसरू नका बरं, मी चुकून सांगायचं विसरले. ठीक आहे, आता फक्त फॉर्म्युला राहिला आहे. फॉर्म्युला काय आहे, लॉग एक्स टू द बेस 10. ठीक आहे, मी शिकवलं होतं तुम्हाला लॉग एक्स टू द बेस ए असं शिकवलं होतं ना. त्याचा फॉर्म्युला काय होता, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायचं, 1/x असतं. मग 1/x इंटू लॉग काय येणार आहे, ए ना. ए म्हणजेच काय इथं 10. ओके. याच्यामध्ये प्लस 3x काय होतं, x काय होतं, 3x ॲज इट इज इंटू लॉग 3. ओके. बाय युझिंग दिस फॉर्म्युला तुम्हाला दिलेले आहेत मी, त्याप्रमाणे बघा. ओके. फॉर्म्युले लिहून देऊ का इथं मी, नाही, आपले दुसरे अजून पुढचे एक्झाम्पल होतील. ठीक आहे, झाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झाला. ठीक आहे. ओके. 4th नंबर मला वाटतं हे आपण घेतलं होतं की नाही, स्किप करूया. 5th नंबर घेऊया हे. ठीक आहे, चला फास्ट घेऊया जरा. ओके. गिवन लिहायचं आहे ॲज युजल, y इज इक्वल्स टू वॉट, लॉग एक्स प्लस लॉग एक्स टू द बेस 5 प्लस लॉग 5 टू द बेस 5. ओके. याला इक्वेशन नंबर 1 द्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वॉट, एक्स. ओके. सो डिफरन्शिएटिंग म्हणजेच काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह देऊन टाकायचे. dy/dx इज इक्वल्स टू वॉट, d/dx ऑफ, ब्रॅकेटमध्ये घालायची कोणती, सगळी टर्म टाकायची. ओके. लॉग एक्स प्लस लॉग एक्स टू द बेस 5 प्लस लॉग 5 टू द बेस 5. ओके. झालं. आता पुन्हा एकदा इथं ऑब्झर्व काय करायचे, लॉग एक्स आहे एकच टर्म आहे, इकडे आहे लॉग एक्स टू द बेस 5 एकच टर्म आहे, आणि इथं लॉग 5 टू द बेस 5 ही पण एकच टर्म आहे. ओके. आणि मध्ये कोणतं साईन आहे, तर प्लस आहे. म्हणजेच आपल्याला ॲडिशन रूल यूज करायचे, डोक्यात ठेवायचं. म्हणजेच ॲडिशन रूलमध्ये काय आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना सेपरेट देऊन टाकायचे, समान वाटणी करायची. येते का लक्षात, समान वाटणी माहिती आहे ना. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस 5 कुठं लिहिते लक्ष ठेवा, आणि पुन्हा एकदा ओके. झालं. आता फक्त फॉर्म्युला लिहायचे, dy/dx इज इक्वल टू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/x. बघा बेस नाही आहे त्याच्यामुळे इथे एवढंच आहे, प्लस लॉग एक्स टू द बेस 5 कसा आहे, 1/x इंटू लॉग 5. हे पाहिले की नाही, लॉग एक्स टू द बेस ए, याचा फॉर्म्युला पाहिला ना. बघा मी लिहून दिलेला आहे त्याच्यात, तुम्ही बघा. नंतर कोणता आहे,
लॉग फाय आहे ना, बरोबर. लॉग फाय, आता इथं बघा किती कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. लगेच काय म्हणणार 1/5 इंटू लॉग फाय, बरोबर. बट इथे व्हेरिएबल आहे का बघा, लॉग फाय म्हणजे एक कॉन्स्टंट टर्म आहे. तुम्हाला फसवण्यासाठी असं दिलेलं आहे बघा, लॉग फाय दिलेलं आहे. येते का लक्षात? लॉग फाय असेल तर काय आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह? कॉन्स्टंट आहे. इथं तुम्ही व्हेरिएबलच नाही दिलेलं, म्हणजे याचं कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0 असं आहे. आलं लक्षात? मग हेच तुमचं सोल्युशन झालं 0. आणि लास्टला तुम्ही पुन्हा एकदा डबल लिहिलं तरी चालेल. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 1/x प्लस 1/x इंटू लॉग फाय. फाय बेसला लिहायचं नाही, फाय आता पुढे लिहायचं आहे. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. येते लक्षात? एवढे सोपे आहेत. ही सगळं फक्त मी एका व्हिडिओमध्ये फक्त ॲडिशन्सच घेतले, कारण तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. ठीक आहे, पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला. हे अल्फा आहे बरं, लॉग अल्फा टू द बेस अल्फा असं दिलेलं आहे. ठीक आहे, सुटेल ना तुम्हाला हे, का मी सोडवून देण्याची गरज आहे? मला असं वाटतंय सुटू शकतं हे तुम्हाला. मी पुढचं बघते. सुटू शकतं हे तुम्हाला. अल्फा हा कॉन्स्टंट आहे बरं. इकडे हा जो अल्फा आहे ना, कॉन्स्टंट आहे. हा पण अल्फा आहे. एक्स आहे का इकडे? कुठे नाही. जिथे एक्स आहे तिथं फक्त फॉर्म्युला यूज करायचे. ओके, आता हे मी सोडवून देऊ शकते तुम्हाला, कारण मी टोटल 10 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. ठीक आहे, आपण फास्ट सोडवूया, व्हिडिओ जास्त लेंदी नको व्हायला. गिवन असेल, गिवन लिहायचं. गिवन काय आहे ते लिहून घ्यायचं फक्त. a⁴ प्लस x⁴ प्लस a⁴ प्लस स्क्वेअर रूट ऑफ x. बघा, तुम्हाला खूप कन्फ्यूज करून टाकतात, पण आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण सिस्टमॅटिकपणे स्टेप बाय स्टेप लिहित जायचं, सोडवत जायचं, काही होत नाही. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डोळे झाकून एवढं तरी येईल की नाही? मग डोळे उघडायचे आणि बघायचं. आता काय करायचं? आता काय करू शकतो आपण? बघा, आता प्रॉब्लेमकडे डोळे उघडून बघायचे आणि बघायचं मध्ये काय आहे, प्लस आहे. ठीक आहे, म्हणजे ॲडिशन रूल असू शकतो का? असूही शकतो आणि नसूही शकतो. बघा आता का, कारण जर इथे पहिले प्रत्येक टर्ममध्ये एकच टर्म पाहिजे व्हेरिएबल. a⁴x आहे, a⁴x इंटू वाय जर असतं तर ते ॲडिशन रूल वापरता आला नसता. त्याच्यामुळे बघा, सेपरेट टर्म दिलेले आहेत. एक्स एकच व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे ॲडिशन रूल वापरू शकतो. ओके, सो dy/dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह फक्त सेपरेट द्यायचं आहे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह सेपरेट देऊन टाकूया. a⁴x प्लस a⁴ प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ठीक आहे, आता काय ॲडिशन रूल फक्त वापरायचं आहे. म्हणजेच काय करायचं, डेरिव्हेटिव्ह सेपरेट सगळ्यांना देऊन टाकायचे. a⁴x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁴ प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁴ प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ओके, आता चला आपल्याला काय करायचं, इकडे काय असणार आहे, dy/dx. dy/dx व्यवस्थित लिहा, काही मुलांना ते लक्षात राहत नाही. a⁴ फॉर्म्युला ऑलरेडी मी तुम्हाला दिलेलं आहे. काय आहे a⁴ डेरिव्हेटिव्ह? a⁴ इंटू लॉग ए. ओके, फॉर्म्युले पाठ असतील तर काही अवघड जात नाही. x⁴ म्हणजेच काय आहे, कॉन्स्टंट आहे. x⁴n चा फॉर्म्युला काय होता? n हा पुढे येतो, म्हणजेच हे बघा इथं काय येणार, a हा पुढे येतो, x⁴ -1. ए दिसला की घाबरायचंच नाही आहे, कॉन्स्टंट येतो, काही घाबरायचं नाही. a⁴ इथं एक्स दिसतोय का? नाही, म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट झाला, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह 0. ओके, आता स्क्वेअर रूट ऑफ याचा पण मी फॉर्म्युला डायरेक्ट दिलेला आहे. काय दिलं आहे? 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. झालं ना, मग काय लिहायचं आहे आता? झालं, तुमचं सोल्युशनच झालं आणि फक्त 2 मार्कला येतं. Therefore dy/dx is equal to what? a⁴x into log a plus ax a-1 झालं प्लस 1/2 रूट एक्स. हे मी कसं लिहिले, फॉर्म्युला आहे म्हणून लिहिले बरं. आणि नेहमी पेपरला जर लिहित असाल तर व्यवस्थित सिस्टमॅटिक अशी ब्रॅकेट करू शकता तुम्ही, थोडं इम्प्रेशन पाडायला. पण चुकीचं असेल तर 0 मार्क मिळतील. पण ठीक आहे, सिस्टमॅटिकपणा पाहिजे. 8 नंबर बघूया, हे पण इझी आहे. 9th नंबर बघूया, हे थोडंसं आहे. मला एक प्रॉब्लेम वेगळा घ्यायचा होता पण तो नाही येते. ठीक आहे,
हा जमू शकतो तुम्हाला, मला असं वाटतं आता 8 नंबरचा, कारण हा मी या पद्धतीचे शिकवलेले प्रॉब्लेम आहेत. तर आपण पुढचा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, तर हा घेऊया. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम थोडा अवघड वाटू शकतो, म्हणून मी हा घेते. गिवन. ओके, गिवन काय आहे? y इज इक्वल्स टू ब्रॅकेट आहे 3a रेस टू x. प्रॉब्लेम मोठा दिसला म्हणून घाबरायचं अजिबात नाही. मेन म्हणजे मॅथमॅटिक्स हा घाबरवणार आहे, पण आपण घाबरायचं नाही. ठीक आहे, ए रेस टू ए. याला काय करायचं? इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे. ठीक आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आता पुन्हा एकदा डोळे उघडून नीट बघायचे गणिताकडे. याच्यामध्ये काय काय दिले बघा. प्लस दिसते. ओके, ॲडिशन रूल असू शकतो. ओके, फर्स्ट टर्म काय दिले? 3a रेस टू एक्स आहे. ओके, एक्स रेस टू लॉग 3 आहे, एक्स रेस टू ए. ओके, म्हणजे सेपरेट टर्म दिलेले आहेत, तर आपण काय करू शकतो? ॲडिशन रूल वापरू शकतो. ओके, डिफरन्शिएटिंग म्हणजे dy/dx y इज इक्वल टू, फक्त डेरिव्हेटिव्ह काय करायचे? दोघांना सेपरेट द्यायचे, म्हणजे इकडे आणि इकडे ह्या साईडला. ओके, राईट हँड आणि लेफ्ट हँड साईडला. याला स्क्वेअर ब्रॅकेट देते मी. 3a रेस टू एक्स प्लस एक्स लॉग 3 प्लस एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू एच आहे. ओके, आता काय करायचं? सेपरेट देऊन टाकायचं इकडे. डेरिव्हेटिव्ह की नाही? ॲडिशन रूल. डेरिव्हेटिव्ह dy/dx ऑफ वॉट? 3a रेस टू पॉवर x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x, याला ब्रॅकेट नाही आहे. ठीक आहे, लॉग 3 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू ए प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू ए. जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर अजिबात अवघड जाणार नाही. ठीक आहे, आता थोडं लक्ष देण्याची गरज आहे. बघा 3a दिलेले, तर तुम्हाला थोडंसं भीती वाटली असेल काय आहे, बरोबर की नाही? पण ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? ए रेस टू एक्स कसं आहे? ए रेस टू एक्सचं कसं आहे? ए रेस टू एक्स इकडे लिहिते मी ब्रॅकेटमध्ये. ए रेस टू एक्स असेल तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह dy/dx नाही d/dx ऑफ असं दिलं होतं ना फॉर्म्युला. तर काय होता तो? ए रेस टू एक्स आहे तसा लिहायचा इंटू लॉग ए, बरोबर ना? असाच लिहिलं की नाही? ठीक आहे, म्हणून हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करायचा आहे की नाही? इथं बघा 3a ॲज इट इज लिहूया, बरोबर की नाही? रेस टू पॉवर एक्स म्हणजे तो पुढे येतो. ठीक आहे, याला रेस टू पॉवर एक्स इंटू काय? लॉग ए. लॉग म्हणजे इथं काय? लॉग 3a येणार. ओके, प्लस एक्स रेस टू ए, दुसरा फॉर्म्युला जो आहे, दुसरा मी इथं लिहिते. अँड कोणता आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx ऑफ एक्स रेस टू ए पाहिलाय ना तुम्ही? काय आहे एक्स रेस टू एचा? ए हा पुढे येतो आणि एक्सची पॉवर a-1 होते, बरोबर की नाही? हा तुम्ही फॉर्म्युला शिकलाय. ठीक आहे, तर या फॉर्म्युल्यानुसार इथं काय येणार बघा? लॉग काही देऊ दे, त्यांनी घाबरायचं नाही. एक्स रेस टू एची टर्म आहे नाही, काही गरज नाही आहे घाबरण्याची. लॉग 3 एक्स रेस टू 1 ना पॉवर कमी करू. चला, लॉग 3-1 दिसते की नाही मला माहिती नाही, छोटा अक्षर झाला असेल. एक्स रेस टू ए पुन्हा एकदा आलाय बघा. एक्स रेस टू एचं काय आहे? पुन्हा एकदा काय आहे? ए इंटू एक्स रेस टू a-1, बरोबर ना? आणि प्लस कॉन्स्टंट 0. ठीक आहे, आता हे जरा फॉर्म्युले दिलेले होते हे. ठीक आहे, आता देअरफॉर dy/dx इज इक्वल टू काय? हे आहे तसंच ठेवायचं, याला कशाला सॉल्व करायचे? काही गरज नाही. 3a रेस टू एक्स इंटू लॉग 3a. ओके, प्लस लॉग 3 इंटू एक्स रेस टू लॉग 3-1. ओके, इथे तुम्ही असं नका म्हणू लॉग 3-1 म्हणजे लॉग 2 नाही. लॉगच्या टर्ममधून असा कॉन्स्टंट नंबर मायनस होत नाही, लक्षात ठेवा. मी इथं खाली लिहिते प्लस कोणता राहिला? ए इंटू एक्स रेस टू a-1. ठीक आहे, हे तुमचं सोल्युशन. नेक्स्ट बघूया अजून काय आहे. हा पण तुम्हाला सुटू शकतो.
पुढं काय आहे, थँक्यूच आहे का? ठीक आहे, हा तुम्हाला सुटू शकतो, पण ठीक आहे, मी आता लास्ट आहे तर घेते मी. गिवन काय करायचं आहे बघा, वाय इज इक्वल टू जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं, एक्स रेज टू एन प्लस ए रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स प्लस साइन एक्स. ओके, कितीही मोठं दे द्या, घाबरायची गरज नाही. इक्वेशन नंबर 1 देऊन टाकायचं त्याला. आणि मग डिफरन्शिएटिंग हे लिहायला विसरायचं नाही, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एक्स. ओके, हे लिहूनच घ्यायचं, काही येऊन नाही येऊ, आपण एवढं लिहून घ्यायचं. मग काय डेरिव्हेटिव्ह सेपरेट देऊन टाकायचं त्यांना, काय घाबरायचं त्याला. ठीक आहे, कशाला डेरिव्हेटिव्ह द्यायचं होतं सेपरेट, एक्स रेज टू एन प्लस ए रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स प्लस साइन एक्स, सगळं एकत्रच दिले बघा त्यांनी. आणि मग काय ॲडिशन रूलच आपण वापरणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट असतं ॲडिशन रूलमध्ये. एक्स रेज टू एन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. इन्व्हर्स फंक्शनचे फॉर्म्युले मी घेतलेले नाहीत, कारण ते आत्ता तरी नाही आहेत, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. ओके, एक्स रेज टू एन म्हणजेच काय बघा, एन हा पॉवर पुढे ते डेरिव्हेटिव्हचं फॉर्म्युले तर अप्लायच असतो. ओके, अप्लाय करायचं असतो. एक्स रेज टू काय येते, एकने पॉवर कमी होतो, झालं, याचा विषय संपला. आता पुढचा ए रेज टू एक्सचं काय असतं, ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. ओके, प्लस ई रेज टू एक्सचं किती सोपं आहे, ई रेज टू एक्सचं ई रेज टू एक्सचं. ओके, साइन एक्सचं काय असतं, साईनचं कॉस मायनस नाही ना. ठीक आहे, झालं, तुम्हाला याला काहीच करण्याची गरज नाही आहे. ओके, सो तुम्हाला एकच मला वाटते प्रॉब्लेम फक्त सोडवायला दिला असेल, बाकी सगळे मी सॉल्व करून दिलेले आहेत. आणि लास्ट वन, थँक्यू. हा माझा खूप एडिट वगैरे करून केलेला हा व्हिडिओ आहे, सो थँक्यू. आणि बराच वेळ त्याला एडिटिंगसाठी लागला मला, पण ठीक आहे. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा, कारण मला इन्करेज होईल मी आणि व्हिडिओ काढू शकते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला कमेंटही करा, आणि तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघायचे म्हणजे कोणत्या चॅप्टरचे, तर ते मला मेन्शन करा. मी नक्की तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईल. ओके, सो थँक्यू सर्वांना, जे तुम्ही शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल त्या सगळ्यांना थँक्यू. थांबूया आपण आता.